आता आपण एक बघू, हा जो काही आपण याच्यात दायित्व आणि हा संपत्ती बघत आहोत, हा एका गटाचं मागच्या वर्षीचं जो ऑडिट झालेला आहे किंवा मागचं जो काही असेल ऑडिट, ठीक आहे, त्या मागच्या ऑडिटमध्ये त्यांच्याकडे दायित्वमध्ये काय काय गोष्टी होत्या आणि संपत्तीमध्ये काय काय गोष्टी होत्या, ठीक आहे. तर हे जी काही आपण बॅलन्स शीट बघत आहोत, तर ह्या किंवा आपण ताळेबंद म्हणतो याला, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा महत्त्वाचा आहे की जेव्हा दुसऱ्या वर्षाचा आपण ऑडिट करणार आहोत तेव्हा यालाच धरून आपल्याला पुढल्या वर्षीमध्ये दायित्व आणि संपत्ती हे काढावं लागतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाहू, हा एक समजा की हा त्याचं मागच्या वर्षीचं दायित्व आणि संपत्ती आहे. आता पाहू की ज्या वर्षाचा आपण त्याच्या पुढल्या वर्षाचा जो काही जमा आणि खर्च बघणार आहोत, तर त्या जमामध्ये काय काय आहे. आता एक बघा, सुरुवातीची शिल्लक आहे. आता सुरुवातीची शिल्लक काय येणार आहे याच्यामध्ये, हातामध्ये आणि बँकेत, जे मागच्या वर्षीचं दायित्व होतं आहे ना, त्या दायित्व आणि संपत्ती भागामध्ये जे अखेर शिल्लक होती तुमची संपत्तीमधली, ह्या जशाच्या तशा रकमा येणार. हातामध्ये किती आहे, 405 आहे, ठीक आहे. आणि बँकेमध्ये 4486.80, ठीक आहे. 0.8 आहे म्हणजे तिकडे 80 आहे. आता बघणार की ह्या वर्षामध्ये मग बचत जमा किती झाली, तर तिथे सदस्य किती आहेत एकूण, 12. मग 12 महिलांची एकूण बचत जमा किती झाली, 28,900, ठीक आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत बचत किती जमा झाली, 28,900. इतर बचत काही जमा झाली आहे का, हे 80 रुपये, ठीक आहे. हे कशासाठी आहेत इतर बचत, इतर जमा खर्चासाठी आहेत की ग्रामसंघासाठी आहेत, ओके. मग इतर जमा आहे आपलं 80 रुपये आणि इतर बचत जमा किती आहे, 700. इतर बचत जमा किती आहे, 700. म्हणजे ही जी इतर जमा काढलेली आहे ही खर्चासाठी काढलेली आहे आणि हे इतर जमा काढलेली आहे ही कशासाठी काढलेली आहे, आपल्याला ग्रामसंघामध्ये बचत जमा करण्यासाठी, ठीक आहे. नंतर CIF आपल्याला ह्या कालावधीत, मागचं नाही, मागच्या वेळेस भेटलं असेल तेव्हा आपण त्यावेळेस लिहिलं आहे किंवा त्यावेळेस बघा त्यावेळेस त्यांनी काहीतरी एक ग्रामसंघाचं कर्ज घेतलं होतं, ठीक आहे. त्याच्यातलं हे त्यांच्याकडे शिल्लक दिसत आहे. आता ह्या वर्षी काही CIF आलेला आहे का, VRF, ठीक आहे. ह्या गटाला VRF असेल 15,000 रुपये मिळालेले आहे. नंतर बँक कर्ज जमा झालेला आहे का, किती, 4,15,000. ह्या ग्रामसंघाला 4 लाख, गटाला किती जमा झालेला आहे, 4,50,000, ठीक आहे. नंतर आपण जो काही मागच्या वर्षी कर्ज दिलेला असेल किंवा ह्या वर्षी दिलेला असेल तर त्याचं मग आपल्याला अंतर्गत व्याज त्यांनी जमा केलेलं असेल. अंतर्गत व्याज किती आहे, अंतर्गत व्याज आहे 12,107. 12,107 रुपये त्यांनी अंतर्गत व्याज जमा केलेले आहेत. नंतर CIFचं व्याज, VRFचं व्याज त्यांनी 30 रुपये जमा केले आहेत. नंतर बँक कर्जावरील व्याज, 12,180 रुपये, ठीक आहे. नंतर अंतर्गत मुद्दल जमा केली असेल अंतर्गत कर्जाची 45,700. CIF तर नव्हता, ठीक आहे. VRFची मुद्दल किती जमा झाली, VRFची मुद्दल किती जमा झाली, 15,000, ठीक आहे. बँकेची मुद्दल जमा, बँकेची मुद्दल जमा झाली 2,44,440. बँकेची मुद्दल आपल्याकडे जमा झालेली आहे 2,44,440. RF जमा झाले आहे का, RF नाही आहे, ठीक आहे. मागच्या वर्षीचे वाचला CIF मुद्दल व्याज. बचत खात्यावरील व्याज, बचत खात्यावरील व्याज किती आहे, 191, ठीक आहे. सर्वसाधारण जो कर्ज घेतला होता त्याची मुद्दल जमा झाली आहे का, ठीक आहे.
इथं मी जो व्याज आहे CIF नाही आहे, पण जो सर्वसाधारण कर्ज होता, सर्वसाधारण कर्जावरील व्याज किती जमा झालं आहे? 5064 रुपये. ठीक आहे, ह्याच वर्षाचा. ठीक आहे. नंतर सर्वसाधारण मुद्दल जमा 23,664. सर्वसाधारण जो कर्ज होता मागच्या वेळेचा, ठीक आहे, मुद्दल किती जमा झाली आहे? 23,664. 23,664. ठीक आहे. अजून काही इतर जमा आहेत का? ह्या सर्वाची बेरीज केली तर किती येईल? सर्वाची जर टोटल 8,47,947. ठीक आहे. आता आपण बघणार की त्या ज्या आर्थिक वर्षातला आपण ऑडिट करणार आहोत तिथं खर्च काय काय केला. आपण अंतर्गत कर्ज वाटप केलं असेल. अंतर्गत कर्ज वाटप किती केलेलं आहे? 89,700. CIF आपल्याकडे नव्हता म्हणून काही वाटप केलेला नाही. VRF किती वाटप केला आम्ही? 15,000. बँक कर्ज किती वाटप केला आपण? 4 लाख. CIF व्याज आपण परतफेड केली नाही, पण सर्वसाधारण काहीतरी जो मागच्या वर्षीचा आपल्याकडे बाकी होता, ठीक आहे, तर सर्वसाधारण कर्जावरील व्याज आपण परतफेड केला आहे. किती केलं आहे? 23,664. सर्वसाधारण कर्जावरील व्याज आपण परतफेड केलेला आहे 23,664. ठीक आहे. नंतर VRF व्याज परतफेड किती आहे? 30 रुपये आहे का? नंतर बँकेचं व्याज परतफेड केला असेल आपण. बँकेचं व्याज किती परतफेड केलं आहे? 12,180. नंतर आपल्याकडे CIFची मुद्दल नव्हती, पण सर्वसाधारण कर्जाची मुद्दल होती. ठीक आहे. सर्वसाधारण कर्जाची मुद्दल आपण परतफेड किती केलं आहे? 23,664. किती केलं आहे ग्रामसंघाला? VRF परतफेड मुद्दल 15,000. ठीक आहे. नंतर बँक मुद्दल परतफेड किती केला बँकेला? 2,44,440. सभासद फी दिली आहे का? मानधन खर्च केला आहे का? ग्रामसंघातली बचत? ग्रामसंघ बचत आपण किती केलेली आहे? 700. बँक चार्ज काय कटलेला आहे का? किती? 200 रुपये पॉईंट 60 पैसे. ठीक आहे. प्रवास खर्च? स्टेशनरी 100 रुपये. ठीक आहे. अजून काही खर्च केलेला आहे का? नाही. नंतर अखेर शिल्लक आपल्या हातात किती आहेत? 467 रुपये. आणि बँकेत? 1402 आपल्याला अखेर बँकेमध्ये किती आहेत? 1,402 रुपये पॉईंट 20 पैसे आणि हातामध्ये आहेत 467. याची बेरीज केलं तर किती यायला पाहिजे? 8,57,947.8. 8 म्हणजेच 80 आहे. ठीक आहे. आता बघा, हा आपण दुसऱ्या वर्षातला त्या वर्षामध्ये जमा झालेला जमा आणि खर्च लिहिलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पाहू, याच्यामध्ये उत्पन्न आणि खर्च काय आहे. काय काय उत्पन्न असणार? इतर बचत आहे, हे आम्ही परत करतो का? नाही. इतर बचत किती आहे? 80 रुपये. नंतर काय आहे? हां, नंतर आहे हा अंतर्गत कर्जावरील व्याज. अंतर्गत कर्जावरील व्याज किती आहे? 12,107. नंतर कोणतं आहे?
बँक कर्जावरील व्याज किती आहे? 12,180. 12,180. VRF व्याज VRF व्याज 30 रुपये. 30 रुपये. सर्वसाधारण कर्जावरील व्याज सर्वसाधारण कर्जावरील व्याज 5,064 रुपये. 5,064 रुपये. बचत खात्यावरील व्याज हां, बचत खात्यावरील व्याज किंवा जो तुमचं अकाउंट बँक तुम्हाला देते, ठीक आहे, ते वाला आहे. ठीक आहे. अजून काही आहे का याच्यामध्ये उत्पन्नामध्ये? ठीक आहे. आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त काही उत्पन्न आहे का? नाही. याची आपण इथं काय करणार? एकूण. ठीक आहे. 19,652. किती आहे? 652. आपण उत्पन्नाकडे जर आपल्याला तोटा झाला असेल, जेव्हा आपण खर्च बाजू काढणार तेव्हा आपण इथं तोटा आहे की नफा आहे आपण त्यावेळेस लिहिणार. जर तोटा झाला तर उत्पन्न बाजूला टाकायला लागतं आणि नफा झाला तर खर्च बाजूला. आता आपण बघू खर्चामध्ये आपलं काय काय आहे. खर्चामध्ये काय काय आहे? आपण बँक कर्जावरील व्याज परतफेड केला. ठीक आहे. कोणाला केला? बँकेला केला. किती केला? 12,180. नंतर VRF कर्जावरील व्याज परतफेड केला. किती? 30 रुपये. नंतर सर्वसाधारण कर्जावरील आपण व्याज परतफेड केला. किती केला? 5,064 रुपये. नंतर आपण स्टेशनरी खर्च केला 100 रुपये. हां, नंतर आपल्याला बँक चार्ज असेल. बँक चार्ज किती कटला? 200.60 ठीक आहे. अजून काही खर्च केला आहे का आपण? नाही. ठीक आहे. हा आपलं काय झालं एकूण? 17,500.6. ठीक आहे. आता मला सांगा उत्पन्न जास्त आहे की खर्च जास्त आहे? 29,652 रुपये उत्पन्न आहे आणि खर्च किती आहे? 17,574.60. या उत्पन्नामधनं खर्च मायनस केला म्हणजे आपलं काय निघेल? नफा. बघा नफा कुठं लिहिला आपण? खर्चामध्ये टाकतो नफा आणि तोटा झाला असता तर उत्पन्न टाकलं असतं. ठीक आहे. 12,077. आपल्याला नफा किती झाला? 12,077 रुपये पाईन 4 म्हणजे 40. ह्या दोघांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे? 29,652. ठीक आहे. आता तोटा नाही आहे म्हणून डॅश. याची एकूण केली तर किती होते? 29,652. ठीक आहे. तर हा आहे आपण दुसऱ्या वर्षातला काढलेला जमा आणि खर्च आणि इकडे काय लिहिलं आहे? खर्च आणि उत्पन्न. आता आपण महत्त्वाचं पाहणार आहोत बॅलन्स शीट किंवा ताळेबंद किंवा दायित्व आणि भाग भांडवल. आता मला सांगा मागच्या वर्षी आपण भाग भांडवल आपलं किती होतं? 1,100 रुपये. या वर्षी आपण भाग भांडवल दिलेलं आहे का? नाही. म्हणून मागच्या वर्षीचं भाग भांडवल प्लस ह्या वर्षी दिलं असेल तर तो, तर ह्या वर्षीचं 0 आहे म्हणून किती येणार? सदस्य बचत. आता मला सांगा मागच्या वर्षी सदस्य बचत किती होती? 54,900 प्लस ह्या वर्षी किती झाली? दोघांची टोटल करा. 83,800. ठीक आहे. सदस्य बचत बघा मागच्या वर्षी किती होती? 54,900 आणि ह्या वर्षी जमा केली किती? 28,000 समथिंग जे काय. ठीक आहे. त्या दोघांची बेरीज किती आली? 800. ठीक आहे. राखीव आणि शेषमध्ये तुम्हाला माहीत आहे त्याच्या पहिले एक आहे
हां, ग्रामसंघ बचत किंवा इतर बचत. 700. इतर बचत त्या महिलांनी कशासाठी काढले होते? ग्रामसंघासाठी द्यायसाठी. किती काढले होते? 700. म्हणून आपण तिथं किती लिहिले? 700. नंतर इथं लिहिलेलं आहे राखीव आणि शेष. राखीव आणि शेषमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, ठीक आहे. राखीव आणि शेष हा फक्त याचं हेडिंग आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं आहे की मागच्या वर्षीचं तुमचं एकूण नफा किती होता किंवा तोटा किती होता, जो काही असेल. मागच्या वर्षी तोटा झाला होता की मागच्या वर्षी नफा झाला होता, जे काही असेल, ठीक आहे. तर ह्या इथं तुम्हाला बघा, इथं राखीव आणि शेषमध्ये राखीव व शेष. आता इथं लिहिलं आहे मी ना राखीव आणि शेष. याच्यामध्ये बघा पॉईंट राहतं सुरुवातीची शिल्लक. ही सुरुवातीची शिल्लक म्हणजे बँकेतली नाही, मागच्या वर्षीची राखीव आणि शेष रक्कम. मागच्या वर्षीची राखीव आणि शेष रक्कम किती आहे? 19,991.80, ठीक आहे. नंतर तुमचं इथं ब आहे, नंतर क आहे, ठीक आहे. खर्चापेक्षा उत्पन्न अधिक म्हणजे नफा, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक म्हणजे तोटा. मागच्या वर्षी आपल्याला नफा आहे की तोटा आहे? म्हणजे ह्या वर्षी किती आहे नफा? 12,077 रुपये, ठीक आहे. किती आहे? आता इथं डायरेक्ट लिहितो 12,077.40, ठीक आहे. किती आहे? 12,077.40. हा मागच्या वर्षीचा बघा. हे जेव्हा तुम्ही पुढल्या वर्षी काढणार आहे ह्या दोघांची टोटल ह्या राखीव आणि शेषमध्ये लिहितो आहे ना. आपल्याला कॉलम आहेत ना 2, म्हणजे ह्या सर्वाची टोटल कुठं आपण मग नंतर राखीव आणि शेष. जेव्हा तुम्ही पुढल्या वर्षीचं राखीव आणि शेष लिहाल ते ह्या दोघांची टोटल असते, ठीक आहे. कन्फ्यूज होत आहे का? कन्फ्यूज नका हो, ठीक आहे. राखीव आणि शेष सांगितलं, ठीक आहे. म्हणजे राखीव आणि शेषमध्ये मागच्या वर्षीचा नफा किती होता आणि ह्या वर्षीचा किती आहे बस, किंवा मागच्या वर्षीचा तोटा किती होता ना ह्या वर्षीचा तोटा किती आहे, जर असेल तर. पण आपले गट तोट्यामध्ये कधीच राहत नाही, नफ्यामध्येच असतात जवळपास. नंतर आपल्याला काय आहे? कर्ज देणे बाकी, ठीक आहे. आता कर्ज देणे बाकीमध्ये कोणाकोणाचे आहेत, ठीक आहे. आपल्याला माहीत आहे जमामध्ये आपल्याला ग्रामसंघाकडून मागच्या वर्षीचा आपल्याला एक शिल्लक होतं बघा. हा जो मागच्या वर्षी ग्रामसंघ कर्ज देणे येणे बाकी होता आणि इकडे बघा ग्रामसंघ कर्ज देणे बाकी, जो एक सर्वसाधारण कर्ज घेतला होता त्यांच्यावर 31,108 रुपये शिल्लक होता मागच्या वर्षीचा. ह्या वर्षीमध्ये खर्च बाजूमध्ये आपण किती दिलेला आहे? जो तुम्ही आपण खर्च बाजू काढला होता ना ग्रामसंघास दिलेला होता, किती दिला होता? 23,600. हां, तर 31,108 मधनं आपण ह्या वर्षी जो खर्च म्हणजे त्यांना दिलेला आहे परतफेड, तो काय करायचा आहे? मायनस करा. 31,108 मधनं 7,444. सर्वसाधारण कर्ज, ठीक आहे. आता मी इथं वर लिहिलं आहे कर्ज देणे बाकीमध्ये सर्वसाधारण कर्ज, ठीक आहे. किती आहे? 7,744. आपल्याला बघा हा अजून देणं बाकी आहे 7,444. अजून आपल्याला बघा बँक कर्ज देणे बाकी. मला एक सांगा, मागच्या जेव्हा आपण ऑडिट काढला होता तेव्हा आपल्याला किती देणं बाकी होता? 1,05,560 रुपये प्लस. आता काय करायचं? मागच्या वर्षी आपलं देणं होतं 1,05,560 रुपये. ह्या वर्षी आपण बँक कर्ज घेतलं का? 4,50,000. हां, किती घेतलं? 4,00,000. 4,50,000. ह्या दोघांची बेरीज किती झाली? 5,55,560. आणि ह्या वर्षी आम्ही बँकेला परतफेड किती केलेलं आहे ते मायनस करायची. 1,44,440. हे कुठून मिळतं? आपण परतफेड केलेली खर्च बाजूमध्ये मिळते, ठीक आहे. जो याच्यामध्ये आहे किती आहे? 2,44,440. 440.
शिल्लक आहे 3,11,120. 3,11,120. बघा आता याच्यामध्ये आपल्याला किती लिहायचं आहे? बँक कर्ज देणे बाकीमध्ये 3,11,120. 3,11,120. ठीक आहे. आता एवढेच देणं बाकी आहे की नाही आहे? उदाहरणार्थ सांगायचं नाही आहे पण VRF आहे. शिल्लक नाही सर. ठीक आहे ना, नसेल ना. आता बघा मागच्या वर्षी VRFचं काही देणं बाकी होतं का? नाही. ह्या वर्षी घेतलं का? हो. किती घेतलं? 15,000. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याकडे 0 शिल्लक होतं, ह्या वर्षी आम्ही 15,000 घेतले, असे आमच्याकडे एकूण किती झाले? 15,000. आणि ह्या वर्षात आम्ही परतफेड किती केलं? 15,000. म्हणजे किती होणार? 0. ठीक आहे. म्हणजे असं सूत्रात काढायचं. ठीक आहे. VRF आपल्याकडे 0च आहे. RF. ठीक आहे. RF मध्ये मागच्या वर्षी किती मिळाला होता आपल्याला? 15,000. या वर्षी मिळाला आहे का? नाही. जर मागच्या वर्षाचा 15,000 असतं आणि ह्या वर्षी 15 असते तर किती झाले असते? 30. पण या वर्षी मिळाले नाही म्हणून आपण इथं फक्त 15,000च लिहिलो. ठीक आहे. अजून काही आहे का? नाही. ठीक आहे. याची आपल्याला करायचं आहे इथं एकूण. आता पाहू संपत्ती. संपत्तीमध्ये अंतर्गत आता मी लिहितो येणे बाकी डायरेक्ट. ठीक आहे. येणे बाकीमध्ये अंतर्गत 1,29,000. आता अंतर्गत कशी काढायची? मागच्या वेळेस बघा अंतर्गत कर्ज येणे बाकीमध्ये मागच्या वेळेस किती येणं बाकी होता? 85,000. आणि ह्या आर्थिक वर्षात किती वाटप केले? जमा बाजू पहा, खर्च बाजू 89,700. 89,700. बघा मागच्या वर्षी सदस्यांवर शिल्लक होते 85,000. ह्या वर्षी आपण त्यांना वाटप केले 89,000. ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज किती झाली? 8 × 16 आणि 17. आपण एकूण किती मागच्या वर्षीचं पकडून किती वाटप केलं? 1,74,700. त्यापैकी जमा बाजूमध्ये पाहायचं सदस्यांनी किती परतफेड केली. किती केलं आहे? 45,700. त्याच्यापैकी त्यांनी 45,700 रुपये आपल्याकडे परतफेड केले. 0 नाही येणार. 14 तू म्हणजे आपले 1,29,000 येतील सर. 5 गेले 9. 1,29,000. ठीक आहे. आपल्याकडे सदस्यांकडे किती येणं बाकी आहे? 1,29,000. मग इथं लिहिणार 1,29,000. ठीक आहे. नंतर आपलं बँक कर्ज. 3,00,000. बघा मागच्या वेळेस सेम याचाच वापर करायचा. कसा? मागच्या वेळेसचं कर्ज येणं बाकी किती होतं? 1,05,560 रुपये. यावर्षी आम्ही किती वाटलं? 4,50,000. बरोबर का? अरे बरोबर का? टोटल झालं 5,55,560. सदस्यांनी जमा बाजूमध्ये पाहायचं की सदस्यांकडून मुद्दल किती परतफेड आली. किती आलेली आहे? 2,44,440. 440. ठीक आहे. उरलं किती? उरले 3,11,120. 3,11,120. 3,11,120. 3,11,120. तर बँक कर्ज सदस्यांकडनं किती बाकी आहे? 3,11,120. VRF येणं बाकी आहे का? नाही. सर्वसाधारण 7,444. हां बघा सर्वसाधारण कर्ज. आता मागच्या वेळेस सर्वसाधारण कर्ज येणे बाकी किती होता? 31,108. ह्या वर्षी दिला का? नाही. नाही ना. मागच्या वर्षी शिल्लक. ठीक आहे ना. ह्या वर्षी दिला नाही पण लक्षात ठेवायचं की दिलं असेल तरी ॲड होईल. मागच्या वर्षीचं शिल्लक होतं 31,108 रुपये. ह्या वर्षी दिलं का? नाही. म्हणजे रक्कम झाली तेवढीच.
ह्या वर्षी आम्ही सदस्यांनी किती परतफेड केली? जमा बाजूमध्ये पाहायचा 23,664 रुपये सदस्यांनी गटामध्ये जमा केले. ठीक आहे. आता किती राहिले त्यांच्याकडे? 7,444. ठीक आहे. नंतर अजून काही कर्ज आहे का त्यांच्याकडे शिल्लक? नाही. नंतर आपण ग्रामसंघामध्ये भाग भांडवल दिली होती. ग्रामसंघात भाग भांडवल दिली होती का नाही? ते आपल्याला परत येणार ना. तर आपली किती दिली होती भाग भांडवल? बघा, भाग भांडवल ग्रामसंघात पहिले किती होती? 1100. ह्या वर्षी आहे का? नाही, म्हणून आम्ही 1100. नंतर ग्रामसंघ बचत, आपण ग्रामसंघ बचत मागच्या वर्षी होती का? नाही. ह्या वर्षी किती केलं? 700 रुपये. पुन्हा काही आहे का याच्यात? नाही. नंतर जे हातातले आहेत ते पण आपली संपत्ती आहे आणि जे बँकेत आहेत ती पण आपली संपत्ती आहे. हातातली आणि बँकेतली जसेच्या तसे जमा खर्च बाजूतले उचलायचे. ठीक आहे. जमा खर्च बाजूतले उचला. किती झाले? किती आहेत? 400 आणि बँकेत 1,402 रुपये पॉईंट 20 पैसे. आता ह्या दोघाची बेरीज करा, सारखी येत आहे का? 4,91,000.2. ठीक आहे. आणि हे पण रक्कम 4,51,233. 4,51,233.20. म्हणजे तुमची जमा आणि खर्च बाजू म्हणजे काय, संपत्ती आणि दायित्व बाजू ही सारखी जुळते. आता बघा काढायचं आहे, पण हा तर आवश्यकच आहे. याच्याशिवाय तुम्ही दुसऱ्या वर्षीचं किंवा जो कोणता दुसरा ऑडिट आहे तो तुम्ही काढूच शकणार नाही किंवा काढताच येणार नाही.